दोन हान करण्यासाठी सज्ज आहे। तर आपण पाहतोय त्याच्या विपक्षात इथे महिला वर्ग सुद्धा आपण पाहू शकतायत। थोडंसं बाजूला यायचंय प्रेक्षकांनी मित्रांनो, थोडंसं सहकार्य करायचं जेणेकरून आपण पाहतोय लाईव्हच्या स्वरूपात या महिलांच्या मॅच सुद्धा आपण पाहतोय। दोन हात जसे ते करतात रस्सीच्या माध्यमातून, रस्सी जेवढी खेचतील तेवढे विजय संपादन करतील। आणि जर विचार केला स्टँड अँड डिलिव्हर 6 चेक चेक आवाज थोडा वाढवायचा आहे। हॅलो आणखी एक सामना सुरू झालाय वाडीव वर्सेस एडवण। हॅलो हॅलो हा सामना रंगतोय रस्तिकेचा सामना क्रमांक 2 वाडीव वर्सेस एडवण। हॅलो रस्तिकेस सामन्यामधला हा दुसरा सामना वाडीव वर्सेस एडवण। दोन्ही संघ तुल्यबल आहेत। बघूया काय दोन्ही नौके आहेत आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी थोडंसं बाजूला व्हायचंय। दोन्ही स्पर्धकांना वेळ जागा द्यायची आहे। प्रेक्षकांना विनंती आहे। आपण पाहतोय धावसंख्येचा विचार केला 10 रन्स इंटू द स्कोर कार्ड आपण पाहतोय। अतिशय दर्जेदार क्रिकेट, अतिशय दर्जेदार आपण पाहतोय। अतिशय सुंदर असं नेत्रलोचक आरसपाणी अभिजात अग्रगणित स्पर्धा आपण पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून। चला आपण काही अनुभवी समालोचकांकडे इकडे वळत आहोत। माझ्या बरोबर 2 अनुभवी समालोचक जोडलेले आहेत। विनंती असेल त्यातून एकाला आपण माईकचा ताबा घ्या। चला रस्सी खेच आपण पाहतोय, महिला वर्ग सुद्धा कमी नाही आणि दुसरी मॅच सुरू आहे तिथे। दुसरी मॅच रंगते। दुसरा सामना रेस्सिकेचा वाडीव वर्सेस एडवण। लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे कारण की याच्यानंतरही बरेच सामने बाकी आहेत रस्सिकेचे। सामना 1-2 मिनिटांचा एडवण वर्सेस वाडीव। वाडीव एका विपेक्षित आपण पाहतोय तर एडवण जर विचार केला नक्कीच आशापूर्वी माऊलीचा आशीर्वाद, तर एका साइडून वाडीवला विचार केला तर नक्कीच भवानीचा आशीर्वाद त्यांना साकडं घालताना कुठेतरी आपण पाहू शकतो। अखिल वैद्य समाज और यह तो वैशिष्ट्य संगठन अनुसारी की ओर से टूर्नामेंट का आयोजन किया गया है। आज का ये सेमीफाइनल का मैच वाडी वर्सेस वेशभूषा दिसते वाडी संघाची के बीच यहाँ पे सेमीफाइनल का मैच हो रहा है और यहाँ पे बढ़िया शॉट खेला है। लॉन्ग ऑफ की दिशा में 1 रन मिला है और 1 रन के साथ संतोष होना पड़ेगा। 1 रन के साथ शुरू होते पाहूया काय हो गए हैं। पार्टे कुठे झरते वाडी वर्सेस एडवण। अतिशय चुरशी 11 रन बने बिना किसी जबरदस्त शक्ति, बिना किसी नुकसान के बढ़िया मोहर यहाँ पे बढ़िया आयोजन किया गया है। उस सन्नी की ओर से अखिल वैद्य समाज संगठन मोरबे उस सन्नी की ओर से किया गया है और ये आज के दिन का सेमीफाइनल का मैच वाडीव संघ जिंकलेला आहे। वाडीव संघ अभिनंदन वाडीव संघ काय लढत दिले के बीच हो रहा है। बुरबा टीम ने पहले टॉस जीता फील्डिंग करने का फैसला किया और यहाँ पे अच्छी गेंद थी आणि जिंकतोय तो वाडीव संघ। अभिनंदन। मिड ऑफ की दिशा में 1 रन का इजाफा हुआ। यहाँ पे 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ भी 12 रन बिना किसी नुकसान के। उसरडी वर्सेस सातपाटी। उसरडी वर्सेस सातपाटी दोनों के बीच कड़ा मुकाबला यहाँ पे हो रहा है। मुरबा बी वर्सेस वाडी वैतना के बीच दोनों कांटे की टक्कर। हॅलो रस्सिके स्पर्धेतला हा तिसरा सामना उसळणी यजमान उसळणी वर्सेस सातपाटी। आतापर्यंतचे दोन्ही सामने झालेत। दोन्ही सामन्यामध्ये दक्षिण साइडची बाजू जिंकली। पहली ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में आए हैं 12 रन बिना किसी नुकसान के। अभी दूसरी ओवर की शुरुआत होने जा रही। गेंदबाजी के लिए आएंगे प्रियल, जो कि बहुत अच्छे खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है और अच्छी गेंदबाजी करते हैं। देखना है कि यहाँ पे बढ़िया माहौल है, बढ़िया आयोजन किया गया है उसने की ओर से और शाम बिल्कुल ढलती जा रही है। पहले ओवर में बनाए हैं 12 रन बिना किसी नुकसान के। प्लेयर कौन है? विराज स्ट्राइक, ओमकार स्ट्राइक पे, नॉन स्ट्राइक पे विराज। और इस बार गेंद को खेला है स्केर की दिशा में। 1 रन यहाँ पे मिलेगा और 1 रन से संतोष होना पड़ेगा। 1 रन के साथ हो गया इस टीम का स्कोर अभी 13 रन बिना किसी नुकसान के। दूसरा ओवर इस वक्त प्रगति पर है। बहुत दर्शक यहाँ पे आए हुए हैं। पुढचा सामना लवकर चालू करायचा आहे। रस्सिकेत उसळणी वर्सेस सातपाटी। उसळणी वर्सेस सातपाटी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे।
आपण पाहतोय आज लाईव्ह स्वरूपात संगीत नृत्यमय नक्कीच मैदानाला नास्त ठेवायचं काम. तसेच आपण पाहतोय सेकंड सेमीफायनल. लवकर सामना सुरू करायचा आहे. उसरणी वर्सेस सातपाटी. मुरबा आणि एडवन सेकंड सेमीफायनल चालू करायची आहे. मुरबा आणि एडवन सेकंड सेमीफायनल. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय मुख्य व्यासपीठासमोर. और यहाँ पे पहली सफलता यहाँ पे मिली है प्रियल को, जो कि ओमकार को वापस भेज दिया पॉइलिंग की तरफ. पहला झटका यहाँ पे लगता हुआ. नंबर 3 आणि पे भेजा गया है आणि रोहित सामना को. सुरू होतो रस्तिकेतचा. चूक के रोहित सातपाटी शर्मा वर्सेस इंडिया के उसरणी. खिलाड़ी. उसरणी यजमान. और आणि यहाँ पाहूया पे जो कोण इंडिया जिंकतंय. पाकिस्तान का मैच आणि हो ज्या रहा है. पद्धतीने लढत लढली अत्यंत और खूप यहाँ सुंदर. पे बड़ा प्रेक्षकांनी समुदाय थोडं यहाँ पे बाजूला जमा हो व्हायचंय. चुका है वही की प्रेक्षकांनी सभा थोडं बाजूला संघटना की ओर व्हायचंय. से. आणि पाहूया आणि उसरणी जिंकलेला आहे. यजमान उसरणी जिंकलेले आहे. हा सामना होता उसरणी वर्सेस एडवन एट के खिलाड़ी उसरणी ग्राउंड नंबर 2 पे जाना चाहिए. और बायात के खिलाड़ी रस्तिकेचा सामना कोरे वर्सेस विराटन बुद्रुक. हॅलो चेक. हॅलो या साखळी पहिल्या फेरीतला शेवटचा सामना कोरे वर्सेस विराटन बुद्रुक. हॅलो चेक. कोरे वर्सेस विराटन बुद्रुक. दुसरा उपांत्य फेरीचा सामना जो आहे तो एडवन ए वर्सेस मुरबे ए ग्राउंड क्रमांक 5 वरती. मुरबे ए वर्सेस एडवन ए उपांत्य फेरीचा सामना ग्राउंड क्रमांक 5 वर. दोन्ही संघांनी ग्राउंड क्रमांक 5 वरती जमायचं आहे. आपल्याला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. टॉस. रस्तिकेचा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना कोरे वर्सेस विराटन बुद्रुक. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे त्यांनी थोडं मागे हटायचं आहे. सर्व चलो प्रेक्षकांना 2 रन विनंती के आहे की साथ त्यांनी टीम थोडं का मागे स्कोर हो हटायचं गया आहे. अभी 17 रन 1 विकेट के नुकसान पे. दूसरी ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर में आए थे 11 रन, दूसरे ओवर में आए हैं 5 रन. इस तरह टोटल श्री स्कोर हो मनोज गया है पागदरे. 17 रन चेक चेक. 1 विकेट के श्री नुकसान मनोज पे. पागदरे सामाजिक तीसरी ओवर की शुरुआत होने जा रही है. यांचं देखना है व्यासपीठावर गेंदबाजी की आगमन झालेलं आहे. आपल्या कप्तान अखिल किसके हाथ में गेंदबाजी देते चेक हैं. चेक चेक. मुरबे ए वर्सेस एडवन ए. शिवराज मुरबे मेर यांना ए मी वर्सेस विनंती करतो एडवन त्यांना ए. पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचंय. ग्राउंड क्रमांक 5 वरती लवकर जमायचं आहे. आपल्याला त्वरित सामना सुरू करायचा आहे. मुरबे ए वर्सेस एडवन ए उपांत्य फेरीचा सामना. चलो तीसरी ओवर की शुरुआत करने के लिए है अंकुश. चलो स्ट्राइक पे ओमकार और नौ स्ट्राइक पे रोहित. तीसरी ओवर की शुरुआत होने जा रही है. तीसरी ओवर की पहली गेंद देते हुए और इस बार खेलना चाहते थे. बल्ले का किनारा लगा और गेंद गई फाइनल की दिशा में. गेंद जा रहे हैं सीमा के ऊपर. देखना है गेंद को रोक पाएंगे नहीं. और गेंद को रोका तब बल्लेबाज के पास 2 रन के समय था और तीसरा रन भी आसानी के साथ पूरा कर दिया. रन बिटवीन विकेट अच्छा दोनों के बीच तालमेल समझबूझ के साथ 3 रन जोड़ दिए. 3 रन के साथ टीम का स्कोर होगा 20 रन 1 विकेट के नुकसान पे. चला लास्ट कॉल असेल. मुरबा आणि एडवन दोन्ही संघ सज्ज राहायचं आहे. ग्राउंड क्रमांक 5 चा दाबा घ्यायचा आहे. चलो तिकडे बाएं हाथ के पद्धत आहे. बल्लेबाज इस वक्त रोज स्ट्राइक पे आए हुए मुरबा हैं. आणि एडवन ग्राउंड क्रमांक 5 सेकंड सेमीफायनल. 5 मिनिटात जर आपण नाही पोहोचले तर नक्कीच पेनलाइजला पुढचा समोर जावं सामना लागेल. रस्तिकेत पुढचा सामना कोरे वर्सेस विराटन बुद्रुक. अंकुश इस ओवर की अगली गेंद देते हुए और ऑफ साइड ऑफ स्टंप के बहुत बाहर गेंद वाइड का सिग्नल दिया अंपायर ने. अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर हो गया 21 रन. 21 फॉर लॉस ऑफ 1 विकेट.
3 ओवर 2 बॉल इज द कंप्लीट हो चुके, 2 ओवर 2 बॉल इज द कंप्लीट हो चुके हैं। चेंजिंग चाहिए बाबा। और यहां से 1 रन, 2 रन आणि सामना सुरू होतोय कोरे वर्सेस विराथन बुद्रुक। पाहूया काय करतायत ते आणि आणि अतिशय सहजपणे हा सामना जिंकतोय विराथन बुद्रुक या संघाने हा सामना जिंकलेला आहे। पहिल्या फेरीतला शेवटचा सामना होता कोरे वर्सेस विराथन आणि विराथन या संघाने एका फटक्यामध्ये हा सामना जिंकलेला आहे। आतापर्यंत तिन्ही लढती एवढ्या चुरशीच्या झाल्या होत्या त्या मानाने ही चलो अंकुश एक बार फारशी रंगली नाही। स्ट्राइक पे ओमकार, और इस बार गेंद शरीर से टकराई, रन की कोई गुंजाइश नहीं, डॉट बॉल आ गई। आणि आता रस्सीखेच साठी सेमीफायनल सुरू होते। रस्सीखेच स्पर्धेतली सेमीफायनल, पहिली सेमीफायनल पंचाळी वर्सेस वाडीव, पंचाळी वर्सेस वाडीव यांचा सेमीफायनलचा पहिला सामना खेला है। गेंद मिड विकेट की दिशा में, पीछे फील्डर है और कैच बहुत ही अच्छा, कैच ले लिया है। बहुत ही बड़ी विकेट यहाँ कर आखिर का जाल में फंस गई। दूसरा विकेट वापस फील्ड की तरफ जाता हुआ वाड़ी मुझको नाला पावली, मुझको नाला पावली, मुझको नाला पावली, मुझको नाला पावली, पावली वैदी ये लोकान, वैदी ये लोकान, पावली बोली ये लोकान, वैदी ये हॅलो जबरदस्त संगीत आपण पाहतोय सिद्धेश तरे आणि त्यांची कंपनी। सेमीफायनलचा पहिला स्पर्धा जबरदस्त संगीत, नक्कीच मैदानाला पंचाळी जसं वर्सेस नाचतं वाडीव, ठेवण्याचं काम लवकरात लवकर सामना सिद्धेश सुरू तरे आणि त्यांची करतायत। कंपनी। पंचाळी वर्सेस वाडीव हेलो सेमीफायनल हा रस्सीखेच सेमीफायनल लवकरात लवकर सुरू करायची आहे। सेमीफायनलचा पहिला सामना पंचाळी वर्सेस वाडीव, नए बल्लेबाज आए हैं मैदान में। पंचाळी अजय वर्सेस वाडीव सेमीफायनलचा स्पर्धा सुरू करायची आहे। अभी भी स्कोर रुका हुआ, 24 रन 2 विकेट के नुकसान पे। कुठलाही गैर और यहाँ से डायरेक्ट हिट होती, शायद नजदीकी मामला हो सकता था, लेकिन रनिंग बिटवीन विकेट अच्छा दोनों के बीच 1 रन चुरा लिया। 1 रन के साथ टीम का स्कोर हो गया अभी 25 रन, 25 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। 2 ओवर 4 बॉल इज द कंप्लीट हो चुके हैं। अभी भी 100 ओवर के 2 गेंदें बचे हैं। ये दोनों के बीच कड़ा मुकाबला है यहाँ पे, मुरबा बी वर्सेस वाड़ी वैतरना के बीच। और बहुत बढ़िया छक्का, आखिरी गेंद पर। हेलो हेलो, सुंदर फटका बसलेला आहे तो, ओंकारने सुंदर शक्य मारलाय तो, खूपच सुंदर फटका म्हणजे धावसंख्या 6 आणि भरत होती, धावसंख्या संघाची होती। स्कोर किती झाला? स्कोर 31 धावा झाल्या, खूपच चांगला फटका म्हणता आणि येईल। सामना सुरू होतोय, सामना सुरुवात, पहिला सामना सेमीफायनल पंचाळी वर्सेस वाडीव। लास्ट ओव्हर आहे, अत्यंत चुरशीची लढत होते। शेवटचा षटक। आधा
शेवशेट घेऊया नवी. चला जेवणाचा काउंटर बंद करण्यात येत आहे. श्री राजेंद्र शेवशेट पहिला पाटील. चेंडू स्ट्रायकर नवी आणि सुंदर पद्धतीने चेंडू बघूया किती होतात. श्री राजेंद्र आणि आत्माराम पाटील मंडळ अधिकारी महसूल विभाग पंचाचा यांच्याकडून खूपच क्रीडा महोत्सवासाठी वाईट 51,000 स्वरूपात रुपयाची देणगी आलेली आहे. बरोदी श्री राजेंद्र बत्तीस आत्माराम धावा. तरे खूपच खराब यांच्याकडून चेंडू. राजेंद्र आत्माराम पाटील मंडळ अधिकारी महसूल विभाग यांच्याकडून 51,000 रुपयाची देणगी आलेली आहे. आपण अखिल वैदिक समाज संस्था आणि उसळणी वैदिक समाज यांच्याकडून आम्ही त्यांचं टाळ्या वाजून सहर्ष स्वागत करीत आहोत. शेवशेट पहिला चेंडू. हॅलो. नवविधा भक्तीची शक्ती महिलांच्या हातात. नवविधा भक्तीची शक्ती महिलांच्या हातात. दोरखंडाला हात महिला देतील एक दुसरीला साथ. दोरखंडाला हात महिला देतील एक दुसरीला साथ. ही आहे वैती समाजाची नारी जात. ही आहे वैती समाजाची नारी जात. क्या बात आहे. अत्यंत चांगली चारोळी खरं तर आपण इथे तरे सरांच्या वतीने ऐकलेली आहे. आजच्या सकाळपासून खरं तर त्याने स्वतःला ते झोकून दिलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या चारोळ्या त्यांच्या वतीने आपण ऐकल्या. 33 धावा धावपलकर 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघत आहोत. 2 गडी गमावलेले आहेत. फलंदाज अजय आणि त्याचबरोबर ओमकार मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असलेला आपण बघत आहोत. रस्सिखेच स्पर्धा सुरू आहे. यावेळेस इथे फटका बसला. यष्टी रक्षकाने झेल टिपला. फलंदाज बाद. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे रस्सिकेच स्पर्धेकडे थोडंसं मागे हटायचंय. सामना सुरू करायचा आहे. आपल्या मुरबे गावचे प्रसिद्ध सिंगर श्री सिद्धेश्वर तरी या ठिकाणी उपस्थित आणि त्यांचा रंगमंच या ठिकाणी आहे. काय गाणं गात आहेत आणि काय उत्साह तो निर्माण करतोय. कारण काय वाजवलं पाहिजे ज्या पद्धतीने संगीत वाजले जातात आणि आपले तालावर जे पाय थरकतात हे केवळ या रंगमंचामुळे. 33 धावा धावपलकर आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघतो. 3.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. सेमीफायनलचा सामना अत्यंत महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू असलेला आपण बघत आहोत. आजच्या या क्रीडा महोत्सवाच्या समाप्तीकडे आपण एक पाऊल टाकलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा क्रीडा महोत्सव इथे संपन्न होत आहे. उसळणीकरांचं त्यासाठी कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने लगबगीने सगळ्या गोष्टीवर सूक्ष्म निरीक्षण देत असताना तन मन धडाने हा क्रीडा महोत्सव कशा पद्धतीने सफलवलो याकडे प्रत्येकाने लक्ष देत असताना योगदान दिलेलं आहे. याबेचा हा फटका इथे आणखी एकदा फसतोय. आणखी एकदा फलंदाज बाद. उसरणी गाव म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळाली हे गाव शिक्षकांचं गाव आहे आणि या गावामध्ये चला साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा अनेकांचं योगदान आलेलं आपण बघतो. आपलं सुमधुर गीत. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. उमेश. एकूण धावांचा विचार केला तर धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 33. आणि आता रस्सिकेच स्पर्धेतला पहिली सेमीफायनल सुरू होते. 45 वर्सेस वाढीव. अतिशय चुरशीची लढत आणि चालू होते. सर्व स्पर्धकात आणि जो शक्तीची लढत होते. एका साईडला वाढीव आणि एका साईडला 45. काय तुल्यबल लढत होते. अत्यंत चुरशीची लढत आणि पाहूया काय घडतंय. थोडा एका साईडला जात आहे आणि अशा प्रकारे 45 जिंकलेली आहे आणि अशा प्रकारे 45 जिंकलेली आहे. सेमीफायनल जिंकलेले आहे 45 आणि जातोय तो संघ अंतिम फेरीमध्ये. पुढची सेमीफायनल कल्याण गातली गो सोन्याची
सामना सेमीफायनल दुसरी उसळणी वर्सेस विराथन बुद्रुक या रस्तिकेस स्पर्धेतला अत्यंत तुळशीचा सामना उसळणी यजमान वर्सेस विराथन बुद्रुक. 39 धावा याचबरोबर धावपलकोर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघत आहोत आणि या डावातील आणखी एक महत्वाचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राइव्ह करतात. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अत्यंत चांगले डाबिंग एफर्ट खरं तर तिकडे दाखवले क्षेत्ररक्षकाने, परंतु इथे हा झेल त्याला टिपता आला नाही. याच दरम्यान 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धावपलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर 41 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. फक्त उसळणी महिला संघांसाठी खुशखबर आहे. जर उसळणी महिला संघ फायनलला प्रवेश केला तर वैती समाजातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. उसळणी महिलांसाठी खुशखबर, आयोजकांच्या महिलांसाठी खुशखबर आहे. चला ऑल द बेस्ट, जिंका. 41 धावा धावपलकोर 4 गडी आतापर्यंत बाद. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. ऑन साइडला खेळला फटका अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळला गेलेला. पिकअप फार लवकर केलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाचा अडसर त्याला दूर करता आला नाही. फिल्डरने घेतलेला आहे अत्यंत चांगला अप्रतिम झेल. त्याचबरोबर शेवटच्या चेंडूवर आणखी एक बॅटर बाद. आता ही जी मॅच आहे ती आहे उसळणी आणि विराथनची. तर यामनी जो जिंकेन तर उसळणी वैती समाज त्यांना 1000 रुपये देणार आहे. मला दुसरा सेमीफायनल चालू होतोय. उसळणी यजमान वर्सेस विराथन. एका बाजूला डोंगरपट्टी, एका साईडला किनारपट्टी. कोण जिंकतंय पाहूया. आणि ही जी लढत जमते काय सांगूया तुम्हाला, मला शब्दच मिळत नाही. एका साईडला आहे उसळणी, एका साईडला आहे विराथन. कोण जिंकतंय काय चाललंय थांबा जरा, थांबा संगीत थांबा. इथे अत्यंत तुळशी थांबा जरा, पाहूया. अजूनपर्यंत 1 मिनिट झालेला आहे. किल्ल्यावर कोण जिंकलो? राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाज माझ्या देवाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर. सुरू करा. तलवारीच्या धारेवर आपल्या निधड्या छातीवर. माझ्या देवाचं नाव गाज, माझ्या देवाचं नाव गाज किल्ल्याच्या दगडावर. सामना सुरू करा. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू करा. उसळणी महिलांसाठी आणखीन एक खुशखबर आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणखीन फायनल समजा जिंकली, अंतिम सामना जिंकला तर आणखीन 500 रुपयाचं पारितोषिक किरण यशवंत तरेकडून मिळणार आहे.
पावली कोणाला पावली ग आई माझी कोणाला पावली पावली कोली या लोकांना गो वैदी या लोकांना पावली कोळी या लोकांना ग वैदी या लोकांना आणि माऊलीराव गौडो चला सामना सुरू होत आहे दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये इथं खेळण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे अंशू आणि त्याचबरोबर तन्मय. हॅलो. रस्सिकेच्या स्पर्धा झालेल्या सेमीफायनलच्या फायनलसाठी आहे पंचाळी वर्सेस उसळणी. हा सामना अंतिम सामन्याच्या 10 मिनिटा अगोदर खेळवला जाईल. अंतिम सामना पुरुषांचा व्हायच्या 10 मिनिटा अगोदर. सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आपण बघतो. त्याचा दुसरा डाव तुमच्या समोर आहे. 43 धाबांचं टार्गेट इथे चेंज राऊंड करायचंय मुरबा ब या संघाला आणि वाडीव त्यांच्या विरोधात खेळत आहे. वाडीवने या अगोदर धावा बनवलेल्या त्या म्हणजे 41-42 धाबांचं टार्गेट आहे. अंशू आणि त्यांच्या साथीने तन्मय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण दमखाया सब काय काय खाऊन घ्या. 45 वर्षात उसरणी दोन्ही संघ तयार राहायचे पण हा सामना अंतिम सामन्याच्या फक्त 10 मिनिटा अगोदर खेळवला जाईल जेणेकरून सर्व प्रेक्षकांनी त्याचा लाभ घेता येईल बघायला मिळेल. आणि खरंच ते आपण पहिल्यांदाच हा सामना खेळवतोय. सर्वांचा आनंद दिसतोय उल्हास दिसतोय जल्लोष दिसतोय. आणि आता जातोय आपण सेमीफायनल सामन्याकडे पुरुषांच्या. धन्यवाद. जतीन तरे उसरणी यांनी पॅव्हलियन संपर्क साधायचा आहे. जतीन तरे उसरणी. महिलांचा रस्सिकेच मधून विनर होणाऱ्या संघासाठी सन्मान्य रुपेशजी किसन म्हात्रे साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या वतीने झालेले फुलल यांचा चेंडू दरम्यान आपण बघतो. धाबा बनवायचे 42 अर्थात 42 आणि पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे बिपुल या गोलंदाजाच्या वतीने. सर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे रस्सिकेच साठी. चार धाबा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघत आहोत. यावेळेस चेंडूला सोडून दिलेला आहे. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू पंच समालोचन कक्षाकडे वळण्याच्या दिशेने आहेत. यस पंचांच्या वतीने हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे. धावफलक पुढे गेले. एकूण धाबांचा विचार केला तर धाबा बनलेल्या आहेत 5. धाबा बनवचे एकूण 42. सामना जिंकण्यासाठी मुरबा बला मेगा फिनाले मध्ये दाखल होण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ खेळत आहेत. हे बघा आमचे प्रेक्षक आनंदी प्रेक्षक अत्यंत चांगल्या पद्धतीने या क्रीडा महोत्सवाला त्याने त्यांची उपस्थिती दिलेली आहे. त्याचबरोबर इथे खूप आनंद लुटलेला आहे. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असं म्हटलं जातं. आपण आपल्या आयुष्यामध्ये किती आनंदी आहोत यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदी आहेत याला फार मोठं महत्व आहे. त्याचमुळे हे आनंद वाटण्याचं काम हा आनंद वाटण्याचं काम इथे अखिल वैती समाज संस्था आणि वैती समाज उसरणी यांच्या वतीने क्रीडा महोत्सवाच्या वतीने केला जात आहे. त्याबद्दल त्यांचा आपल्याला खरं तर धन्यवाद व्यक्त करावे लागतील. वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेला वैती समाज त्याला एकत्रित आणण्यासाठी क्रीडा महोत्सवाचा धागा क्रीडा हे माध्यम त्यांनी निवडलेलं आहे. त्यासाठी त्यांचं कौतुक असेल. युनायटेड वी स्टँड डिवायडेड वी फॉल असं म्हणतात. एकीचं बळ अत्यंत मोठं असतं. गाव करी ते राव काय करी असंही म्हटलं जातं मराठीमध्ये. त्याचमुळे आपण संघशक्ती दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. समाजात सलोखा कसा निर्माण होईल याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या उद्देशाने खरं तर या क्रीडा महोत्सवाचं आयोजन सन्माननीय वैभवजी माळी साहेब अखिल भारतीय वैती समाज संस्थेचे ते सन्माननीय अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर या उसरणी गावाचा विचार केला तर तरुण नेतृत्व रोशन तरेच्या वतीने त्याची सगळी टीम यांचंही अत्यंत चांगलं मोलाचं सहकार्य इथे राहिलेलं आहे. व्हाईट बॉल एकूण धावांचा विचार केला तर धाबा बनलेले आहेत 6. एकही गडी आतापर्यंत गमावलेला नाही.
मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत एकाही संघाला अधिकच्या धावा मिळवता आल्या नाहीत, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सन्मान्य वैभवजी भोईर साहेब, यस, अखिल वैती समाज संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. अत्यंत सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, प्रत्येक गोष्टीवर निरीक्षण ठेवण्याची त्यांची क्षमता आहे, सहकारी वृत्ती जपणार हे व्यक्तिमत्व. धावपलकावर एकही गडी आतापर्यंत गमावला गेला नाही. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, सेमीफायनलचा. याकडेही सगळ्यांचं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. क्वालिटी टू क्रिकेट आतापर्यंत या क्रीडा महोत्सवामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे आणि तीच परंपरा पुढे नेत असताना दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. एका बाजूने वाढीव आणि दुसऱ्या बाजूने मुरबे, वाढीव ए आणि मुरबे ब. दुसऱ्या षटकाला सुरुवात युवराजच्या वतीने केली जात आहे. स्टार्किंग एंडला फलंदाजाचा जर आपण विचार केला तर स्टार्किंग एंडला बॅटर अंजू दाखल झालेले आहेत. मला असं वाटतं तन्मय आहे स्टार्किंग एंडला, नॉन स्टार्किंग एंडला अंजू आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदर ती चर्चा मी केली होती की संपूर्ण दिवसभरात तर क्रिकेटचा आपण व्यवस्थित आढावा घेतला तर पहिल्या षटकामध्ये अर्थात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवता आल्या नाहीत फलंदाजांना. याची अनेक कारण असतील. डोळसपणे सुरुवात करायचे, धीरगंभीर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे. पालघर जिल्ह्याचं क्रिकेट ज्या आवाजा बिना अधूर आहे असा आवाज, अर्थात पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज क्रिकेटमध्ये गेली अनेक वर्ष ज्यांचं सुमधुर समालोचन आपण ऐकत आहात. समालोचन जितकं चांगलं त्याच पद्धतीने व्यक्ती म्हणून सुद्धा तितकेच चांगले असणारे सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर यांच्या वतीने या क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रमोद शेडगे सर आपलं या सर्वांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, मागच्या बाजूने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चूक करतोय. याच दरम्यान एकदा पूर्ण होत असताना आपण बघत आहोत. एकेरी दुहेरी धावा अत्यंत महत्वाच्या असतील. टार्गेटचा विचार करावा लागेल, प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करावे लागतील. मोठा सामना जितका मोठा तितका दबावही मोठा असतो. त्याचमुळे प्रेशर मॅनेजमेंट मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल खेळणाऱ्या संघांना. दबाव ही अशी गोष्ट आहे की जी रथीमारथींना ढेर करण्याची क्षमता ठेवते आणि दबावामध्येच आपण पाहिलं की कॅरेक्टर बिल्ड होतात, महानायक दबावामध्येच निर्माण होतात. क्रिकेटमध्ये जर विचार केला तर प्रतिकूल परिस्थितीची व्यवस्थित असेसमेंट तुम्हाला करता आली पाहिजे आणि ती असेसमेंट करत असताना त्यातून उपाय सुद्धा तुम्हाला योजता आले पाहिजेत, त्याची अंमलबजावणी करता आली पाहिजे. आडव्या बॅटने फटका खेळला, याही वेळेस पुलचा प्रयत्न केला गेला होता. कंट्रोल पुलचा फटका, क्षेत्ररक्षक तयार आहेत. चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली, थोडी वाईड फेकी आली. अदरवाईज फलंदाजाच्या समोर अडचणी निर्माण झाल्या असत्या. क्रिकेटमध्ये प्रत्येक संधीला अत्यंत फार मोठं महत्व आहे. संधी मिळत नसेल तर संधी निर्माण करावी. निर्माण केलेल्या संधीचा संघ हितासाठी त्याचबरोबर व्यक्तिगत माइलस्टोन साठी वापर करता यावा, परंतु इथे ही ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करता आली नव्हती. क्षेत्ररक्षकाला फक्त चेंडू अडवणं हेच क्षेत्ररक्षकाचं काम नाही, तर चेंडू अडवल्यानंतर योग्य एंडला फेकी करता आली पाहिजे आणि ती फेकी सुद्धा अतिरिक्त गतीने करता आली पाहिजे. 9 धावा धावपलकावर आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 13.20 चा रिक्वायर्ड रन रेट आहे. करंट रन रेट फक्त 6 चा आपल्याला पाहायला मिळतो. एक्सेलरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेग इथे द्यावा लागेल या धावपलकाला.
9 धावा धावपलकर जोडल्या गेलेले. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. युवराजच्या वतीने स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा विचार केला तर स्ट्रायकिंग एंडला अंशू आहे, त्याचबरोबर तन्मय. हे दोन्ही खेळाडू आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी करत असताना त्यांना आपण पाहिलेलं आहे. तुमच्याकडे ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचं योग्य प्रदर्शन तुम्हाला करता आलं तर तुम्हाला संघही जपता येतं. आणि क्रिकेट म्हटलं की 11 खेळाडू एका संघामध्ये असतात. यस, काही संघाची अजूनपर्यंत संघफी आलेली नाहीये. तलावपाडा, विराथन आणि माहिंबी या संघाची प्रवेश फी अजूनपर्यंत आलेली नाहीये. कोणी व्यवस्थापक किंवा कर्णधार असतील त्यांनी त्वरित व्यासपीठाकडे येऊन ती प्रवेश फी द्यायची आहे. धन्यवाद. 9 धावा धावपलकावर. याबीचा चेंडू चांगला आहे, फुलल्यांचा ठेवलेला, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलेला आहे. एक धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणखी एकदा दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाच्या समोर अडचणी आल्या. आजच्या दिवसात हे चित्र बऱ्याचदा आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि तोच ट्रेंड कायम राहिला. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अंजू धावबाद. शाखा एडवण आयोजित करणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. पुढील वर्षाचा क्रीडा महोत्सव एडवण येथे होणार आहे. धन्यवाद. 10 धावा धावपलकावर. सामना आता सुरू होतोय. फायनल होते उसळणी यजमान वर्सेस पंचाळी. पंचाळीने आतापर्यंत बऱ्याच स्पर्धेमध्ये विजेतेपद घेतलेलं आहे. संपल्यावर रस्सिके स्पर्धा जर उसळणी संघाने जिंकली तर उसळणी वैदिक समाज मंडळाकडून 1000 रुपयाचं बक्षीस त्यांना आलेलं आहे. त्यामुळे याची त्यांनी नोंद घ्यावी. उसळणी संघ जर जिंकला तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच किरण तर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी लावलेलं. जर उसळणी संघ रस्सिके स्पर्धा जिंकला तर, आणि त्याच्या अगोदर सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस उसळणी संघासाठी लागले. म्हणजे उसळणी संघासाठी काय बक्षिसांचा वर्षाव होतोय पाहूया. आणि हा सामना संपल्यावर आता अंतिम सामना सुरू होईल. धन्यवाद. हॅलो, नमस्कार वैती बांधव आणि भगिनीनो, काय आहात सगळेजण? बरं आहात ना? बरात बरं आहात ना? हा, आता आपल्या वैती भाषेमध्ये आतापर्यंत कॉमेंट्री ऐकायला मिळलेली नाही मिळाली, तर माझी इच्छा आहे थोडीफार आपली वैती भाषेमध्ये थोडीफार कॉमेंट्री झाली पाहिजे. त्यासाठी मी आपल्या समोर आलेला आहे. आता आपल्या समोर 2 संघांमध्ये टुर्नामेंट चालू आहे. तो मुरबे बी संघ न वाढीव एकदम चुरशिया आहे सामना आपल्या समोर चालू आहे न. खरोखर या समुद्र किनारी आपण सबन वैती बांधव एकत्र जमा झाल्यान यो आनंद खरोखर एवढा अवर्णनीय आहे की आपण आपल्या शब्दात 30 रन काढव्यात आणि कंपल्सरी आहेत ते 12 बॉलामध्ये 30 रन काढव्यात. तर ते आमचं जे खेळवा लागल्यान, जे आमचे मित्र आहात, आमचे खेळाडू आहात, त्यांनी लक्षात ठेवा की 12 बॉलामध्ये 30 रन काढव्यात. तर चांगला क्रिकेट आपल्याला खेळवाय. माझ्यासमोर वैती समाज बांधव भगिनी आज अट आल्यान खूप आनंददायी सोहळा आपण सबन अट साजरा करतात. तर खरोखर यो उत्साह आत्ताच आम्हाला बातमी मिळाली की पुढच्या वर्षी आणि खूपच मला वाटतं मस्त बॉल टाकेला घेऊ. बॉल बॅटीला लागलेला मिळाला नाही, एक पण रन आलेला मिळाला नाही. आणि अंपायर जे आमचा अंपायर मित्र आहात त्यांच्या बाईने वाईटचा इशारा मिळाला नाही, 1 रन मिळतंय. आयुष
वाढीव ए न मुरमे बी या दोघांच्या म्हणी वाढीव ए न मुरमे बी या दोघांचे म्हणी जो सामना चालू आहे न आमचं सबन समाज बांधव वैद्य समाज आहे असली गर्दी कवास न होय फक्त वैद्य समाज आहे क्रीडा महोत्सवला होते एकदा जोरदार टाळ्या सबन वैद्य बांधवांनो बघितलं सबनचा हात मैदानावरती त्यांचे एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या या क्रीडा महोत्सवासाठी व्हाईट बॉल परत एकदा टाकलेला दिसतंय ने एक रन वाढताना दिसतंय ने एक रन वाढलाय न या एक रन वाढल्या मुली आता रन झाल्यान 13 आणि 12 बोला मुली जिंकण्यासाठी 29 रन अजून पाहिजेत जिंकण्यासाठी 12 बोला म्हणजे 2 ओव्हर मध्ये 29 रन पाहिजेत आमचा बॉलर सज्ज झालाय बॉल टाकल्याला आणि लेग साइडचे जे मारलाय बघू कॅच घेतांका आणि मला वाटतंय उत्तम आणि एकदम जबरदस्त पद्धतीने कॅच घेतलेली आहे न यो आवड होत आहे न मला वाटतं चांगली कॅच घेतल्याबद्दल सबनांचे आता यानंतर विकेट पडल्यानंतर आता जिंकण्यासाठी 11 बोलान 29 रन पाहिजे जिंकण्यासाठी 11 बोलान 29 रन पाहिजे मी उसरणी गावा जाम मनापासून आभार मानतोय की त्यान उसरणी गावान एक उत्तम नियोजन आपल्या या समुद्र किनारी केलेलं आहे उसरणी गावासाठी सबल वैद्य समाजाला एकदा जोरदार टाळ्या वाजवा उसरणी गावा खरोखर मनापासून आभार की त्यांनी एक उत्तम नियोजन या गावामध्ये केलेलं आहे या उसरणी संघासाठी जर फायनल जिंकली महिलांनी लक्ष द्यायचं आहे तर आणखीन 2 पारितोषिक आपल्याला आलेले आहेत ज्योती मेरकडून 1000 रुपये मिळणार आहेत आणि सौ रेखा गंगाधरकडून आणखीन 500 रुपये मिळणार आहेत जर उसरणी संघ फायनल जिंकली महिलांनी लक्ष द्यायचं आहे तर तुम्हाला कृपया घाई करायची आहे दोन्ही संघांनी 3000 धाव मिळालेला आहे कृपया कॉमेंट्री वाल्याने चार्ज घ्यायचा आहे सेमीफायनलचा सामना आहे सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये वाडी बी न मुरमे बी या दोन संघादरम्यान यो सामना होतोय न खरोखर अटीतटी हा यो सामना आपल्याला बघायला मिळतो 10 बॉल मध्ये आता 28 रन जिंकण्यासाठी आहात विराजून 1 नंबर बॉल टाकला म्हणतो मला वाटतं समुद्र पाण्याला टच करण्यासाठी तो बॉल गेला आणि 6 रन मिळतात आणि या 6 धावा या 6 रन आणि खरोखर हे जाम गरजे आहात संघासाठी कारण जिंकण्यासाठी खरोखर 10 बॉलांचा 28 रन पाहिजे असतात तेव्हा चौकन छक्क हे जाम गरजे असतात आणि आयुष आपली जबाबदारी ओळखून त्यानं मस्तपैकी यो षटकार मारलेला आहे आता जिंकण्यासाठी 9 बॉल मध्ये 22 रन पाहिजेत आणि चांगल्या बॉल वाटत टाकल्या दिसतंय पण एक रन घेतलाय बिजा रन घेऊया प्रयत्न करतात बिजा रन घेऊया प्रयत्न झालाय का नाही आपल्याला आता अंपायर बाईंनी समजेन मला वाटतं अंपायर जोन विकेट दिलेला आहे आणि विकेट यो गेलेला आहे एकच रन मेन पण ही खूप जाम चांगली धावपळ होती रन घेवी न 2 ऐवजी 1 रन मिळाला विकेट गेला आता पण आठ बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी
8 बॉल मनी जिंकण्यासाठी 21 रन पाहिजे. म्हणजे जाम चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळायला लागणार आहे आमच्या क्रिकेटर्सना. पुढचा बॉल मारूया प्रयत्न केला परंतु बॉलर जाम चपळ आहे ना त्यान तो काय त्याला मारून दिलेला मिळलं नाही ना. यो निर्धाव आहे मला वाटतं चेंडू जात आहे ना. थोडासा दबाव वाढीव संघावरती येत आहे. आता 7 बॉल बाकी आहेत ना. 21 रन पाहिजे जिंकण्याला. आणि हा शॉट यो शॉट जो मारलाय त्याला काय थोडंच नाही मिळत. मला कवा का आठवत आहे यो शॉट कवा रोहित शर्मा मारतय कवा सचिन तेंडुलकर मारतय पण यो शॉट जो मारलाय आयुष येऊन मला वाटतं बिजा यो छक्का मारला. खतरनाक छक्का मारला आयुष. 1 नंबर यो छक्का मारलेला आहे ना. 6 रन आपल्यासाठी जोडलेला. या मॅच मध्ये एक जीव त्यानं निर्माण केलेला आहे वाढीव संघासाठी. आता वाढीव संघाला जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 15 रन गरज आहे. माफ करा मुरबे संघाला जिंकण्यासाठी मुरबे बी संघाला जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 15 रन गरज आहे. माझी विनंती आहे अंपायर्स लोकांना की अंधार लवकर पडत जा आणि सेमीफायनलची मॅच आहे तर आपण थोडी कृपया लवकर घाई करा ही आपल्याला विनंती आहे. हॅलो. वैती समाजासाठी केली भक्ती वैती समाजासाठी केली भक्ती अशी आहे आपल्या यजमान गावची महिला शक्ती. वैती समाजासाठी केली भक्ती अशी आहे आपल्या यजमान गावची महिला शक्ती. महिलांच्या आनंदाला आली आनंदाची भरती. महिलांच्या आनंदाला आली महिलांच्या आनंदाला आली आनंदाची भरती. उसरणी गावचे विकास करते महिला शक्ती. उसरणी गावचे विकास करते महिला शक्ती. थोडी रसिकेस थोडा थांबायचं आहे कारण की ही मॅच संपली की युट्यूबवर लाईव्ह मॅच होणार आहे. युट्यूबवर तुमची लाईव्ह मॅच दिसणार आहे. त्यामुळे आता 1 ओव्हरची मॅच बाकी आहे सेमीफायनल. ते संपलं की या ठिकाणी आपण अंतिम फेरी रसिकेस सुरू करायची आहे. फक्त 5 मिनिटं थांबा. 6 बॉलामध्ये जिंकण्यासाठी मुरबे संघाला 15 रन पाहिजे. आयुष एवढा मस्त खेळतोय. आता चाललंय कालच्या मॅच मध्ये त्याने 20 बॉलामध्ये 72 रन मारलं होतं आणि आज पण तो मस्त खेळतोय. सहा चेंडू 15 धावा आणि आपलं चेक या ठिकाणी श्री कुंदन संखे शिवसेना जिल्हा प्रमुख पालघर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आम्ही त्यांचं शब्द सुमनाने स्वागत करतो. तसेच समाज संस्थेचे अध्यक्ष श्री वैभवजी भोईर यांना विनंती करतोय की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. दीपक तरे आयोजक यांच्याकडून आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतोय. श्री कुंदन संखे शिवसेना जिल्हा प्रमुख पालघर हे यासाठी उपस्थित झालेले आहे. अखिल वैदिक समाज संस्थेच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मानित करतोय. जिंकण्यासाठी 6 बॉल 15 रन असताना आयुषचं आताच आम्ही कौतुक केलं. निगूत कौतुक केलं की 20 बॉल मध्ये आत्ताच त्याने 72 मारलं तर नवीनला लगेच इन्स्पिरेशन आला न त्याने लगेच तो षटकार मारला न आपल्या संघासाठी एक माफ करा चौका मारला न 4 धावा कमी केल्या. जिंकण्यासाठी आता जिंकण्यासाठी 5 बॉलामध्ये 11 रन पाहिजेत. आता बघू नवीन आयुष आपले मुरबे गावासाठी काय करतात. आपले सबन समाज बांधवांची अलोट गर्दी अट उसरणे गावामध्ये पडलेली आहे न. उसरणे गावा या नियोजन एवढा जबरदस्त आहे. मी खरोखर मनापासून कौतुक करतोय या उसरणे गावाया कारण त्यांनी उत्तम नियोजन या क्रीडा महोत्सवासाठी केलेला आहे. म्हणून उसरणे गावा या सर्व समाज बांधवा या वतीने मी मनापासून कौतुक करतोय. आता 5 बॉल जिंकण्यासाठी 11 रन पाहिजेत. वाढीव गावा वतीन रोहन बॉल टाकीत आहे ना. नवीन परत एकदा नवीन जून उचलव्या प्रयत्न केलता खरा पण तुला बॅटीला काही लागलेला नाही. मला बॉल बॅटीला लागला बघून आपण केलता परंतु अंपायर फेटाळला का बॅटीला लागलेला नाही मिळाय. आता अजून
ही मॅच चुरशी होत आहे या 4 ठिकाणी बॉल मध्ये जिंकण्यासाठी दिनेश 11 गवई यांचं आगमन झालेले सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश गवई यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपल्या उसर्णी गावाचे आयोजक आणि कार्यकर्ते श्री किरण तर यांना विनंती करतोय की त्यांनी श्री दिनेश गवई यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. तसेच आता जे काय वैती समाजामध्ये वैती भाषेमध्ये समालोचन चालू आहे याच्याबद्दल रुपेश म्हात्रे यांच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे भुवन बॉईज यांच्याकडून. कारण की ही संस्कृती आपल्याला जपायची आहे. नाही तर वैतीमध्ये जायशिपुला जायलाच ना बायसा हेंडारी कमी तर हे व्हायला ना पाहिजे. कारण की आपली संस्कृती पुढे झालीच पाहिजे. 4 बॉल बाकी आहेत जिंकण्यासाठी 11 रन पाहिजेत. 4 टाळ्या झाल्या पाहिजेत. नवीन जो परत एकदा मारलेला आहे फटका 1 रन तर घेतला बिजा घेतला का बघून बिजा रनसाठी मला वाटतंय हुशारात त्यांनी 1 रन वरती समाधान मानलेला आहे न. चांगला क्रिकेट आपल्याला मुरबा बी संघापायने बघायला मिळतंय. कारण ते उत्तम रीतीन आयुष न नवीन उत्तम रीतीने षटकार पण मारतात न 1 रन पण घेतात न. चांगला उत्तम क्रिकेट आपल्याला दाखवितात ते. आता 3 बॉलामध्ये जिंकण्यासाठी 3 बॉलामध्ये 10 रन पाहिजेत आणि कंपल्सरी ते रन त्यांना 3 बॉलमध्ये 10 रन काढव्यात. उत्तम रीतीने आता बॉलिंग करते बघूया वाढीव ए संघ न मुरबे बी संघ. या संघादरम्यान यो चोरशिया सामना बघण्यासाठी वैती समाज आहे. संपूर्ण लोक जमलेला आहात आणि सबन लोक या सामन्याचा आस्वाद घेतात. आता बघू विराज काय करताय वाडी संघासाठी न नवीन न आयुष आपल्या मुरबे संघासाठी काय करताय. सबन आपल्या समाज बांधवांचा या क्रिकेट सामन्यामध्ये जवळून लक्ष आहे न. सबन आपापला गावा संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करतात. शेवटी कोण पण जिंकणार आहे फक्त वैती समाज. कोण पण पण जिंकणार आहे वैती समाज. परत एकदा आपण मॅचचे पाय जाऊया ना. मॅच पाय आता विराज आपल्या बॉलिंग लाईन वरती उभा आहे. सामना करता आयुष ज्यान उत्तम रीतीने आतापर्यंत बॅटिंग केलेली आहे ना. आपल्या संघासाठी चांगला खेळ आहे. विराज आता बॉलिंग मार्क वरती उभा आहे ना. आता बॉलिंग करताय जिंकण्यासाठी माफ करा रोहन बॉलिंग करताय 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 10 रन. बॉल मात्र चांगला होता. बॉल मात्र चांगला होता पण विकेट किपरच्या हातान काही मिळला नाही. ते 4 धावा जे मिळल्या ते मुरबे संघासाठी जाम लाभदायी न फलदायी झालेले आहेत. आमचा श्रीधर भाऊजी अटा आलता एडवान्सा जावय न. त्यानं काय सांगितलं माहिती का वाढीवचं जिंकली तर 1000 रुपये आपण मिळणार आहात. युट्यूबला जे चढतात त्यांना विनंती आहे मराठी भाषेत न. वैती भाषा सांगते दादा ते युट्यूब वरती चढावू नको. ए दादा तो युट्यूब वरती चढतात ते यावरती 10 रुपये खाली उतरा. पंच 1 मिनिट पंच मागचा चेंडू वाईड होता नाही. धन्यवाद 2 चेंडू मध्ये 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 6 रन पाहिजेत. न यो मारलेला आहे बघू 4 मिनिटां का 6 मिनिटां न. अंपायर काय सांगते ते बघू. एकदम अटीतटी या सामना होताना 4 रन डिक्लेअर केले अंपायर अजूनपर्यंत जिंकण्यासाठी 1 बॉल न 2 रन पाहिजे. मुरबे बी संघाला जिंकण्यासाठी 1 बॉलामध्ये 2 रन पाहिजे न. खरोखर आज जो उत्साह वातावरण आम्ही आता बघितलं अखिल वैती समाज संस्था आणि वैती समाज उसळणी वाढीव संघ जर विजय झाला ते एडवान्सचा भाऊजी श्रीधर भाऊजी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडे आलेलं आहे. किरण भगत यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक वाढीव जिंकेल यासाठी आलेलं नाही त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. सर्व संघांना विनंती करतो
सर्व प्रेक्षकांना विनंती करतो, मी पंचांना सुद्धा विनंती करतो की कुठलाही संघ जिंको, कृपया मैदानाच्या आत कोणत्याही संघाने जाऊ नये. वाडीव आणि मुरबे या लोकांनी सामना जिंकल्यानंतर मैदानाच्या आत जाऊ नये. 3 धावांची पेनल्टी लागेल असं आम्हाला आयोजकांकडून कळवण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतोय, विजयी कोणताही संघ झाला तर कृपया कोणी पण आत जाऊ नये, सगळ्यांना विनंती आहे. जिकवायटी एक बोला म्हणजे जिकवायटी 2 रन. जोरदार आक्रोश सर्व समाज बांधवांकडनं. समाज आला ग, समाज आला. काय जल्लोष आहे, एक नंबरचा जल्लोष आणि पहिल्यांदा वाढीव संघ फायनल मध्ये आणि वाढीव संघ आता लवकरच रस्तिकेस युट्यूब लाईव्ह करायचं आहे. एडवनचे भाऊजी, श्रीधर भाऊजी यांच्याकडनं वाढीव गावाला करायचं आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. रस्तिकेस स्पर्धा मधला अंतिम सामना सुरू होतोय. सामना होतोय तो 45